बँकेचे कर्ज फेडायचा आज शेवटचा दिवस होता, नाहीतर घराचा लिलाव होणार होता. नातेवाईकने ऐनवेळी फोन उचलणेही बंद केलेले होतं. पण जेव्हा भक्ताने स्वामीसमोर झोळी पसरलेली होती, तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने घरी येऊन पैशाची बॅग हातात ठेवलेला होता. हा अनुभव शेवटपर्यंत नक्की पाहावा. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण पैशाच्या अडचणीमुळे हाताशी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे उघडणार आहे. एक जिवंत अनुभव पाहणार आहोत. जेव्हा आपले रक्ताचे नातेवाईक आणि मित्र संकट काळात पाठ फिरवतात, तेव्हा अक्कलकोटचे स्वामीराया आपले पाठ कधीच सोडत नाही. हा एक खूप मोठा पुरावा आहे. एक तरुण आपल्या कुटुंबासह एका छोट्या शहरात राहायचा. काही महिन्यापूर्वी व्यवसायात झालेल्या मोठ्या नुकसानामुळे त्यावर बँकेचे खूप मोठे कर्ज झालेलं होतं. बँकेने अंतिम नोटीस सुद्धा दिलेली होती. जर आज दुपारी 4 वाजेपर्यंत कर्जाचा हप्ता न भरला तर घराचा जप्ती करून लिलाव केला जाईल. या तरुणाने ओळखीच्या नातेवाईकच्या खूप चक्रा मारलेलं होतं. जे कालपर्यंत सोबत होते त्यांनी ऐनवेळी फोन उचलणे सुद्धा बंद झालेला होता. मदत करायला स्पष्टपणे नकार दिलेला होता. तुझं तू घेतलायस, तुझं तू फेडायचं. दुपारचे 2 वाजलेले होतं. आता फक्त राहिले होते 2 तास शिल्लक. डोक्यावर हक्काचे छप्पर हिरावले जाणार होतं. या भीतीने संपूर्ण कुटुंब घरात रडत होते. या तरुणाने शेवटी देवाचा देवारा उघडलेला होता. स्वामींच्या मूर्तीसमोर हात जोडलेलं होतं आणि म्हणाला, स्वामीराया, मी या जगात सगळ्यांचे हातपाय जोडून थकलेला आहे, पण कोणी साथ दिलेली नाही. आता मी तुमच्यासमोर माझी झोळी पसरतो. माझ्या कुटुंबाला बेघर होण्यापासून तुम्हीच आता काय ते वाचवा. तो प्रार्थना करू लागलेला होता. प्रार्थना करून उठलाच होता तितक्यात घराबाहेर एक गाडी येऊन थांबलेलं होतं. एक वयस्कर ग्रस्त गाडीतून उतरलेलं होतं. थेट घरात आलेलं होतं. या तरुणाच्या वडिलांनी खूप जुने मित्र होते, ज्याच्याशी गेल्या 15 वर्षात कोणताही संपर्क नव्हता. ते आज्जा म्हणाले, अरे मी आज अक्कलकोटला चाललेलं होतं, पण अचानक गाडीत बसल्या बसल्या मला तुझ्या वडिलांची तीव्र आठवण आलेलं होतं. पाय आपोआप इकडे वळालेलं होतं. काय अडचण आहे सांग. वडिलांनी रडत रडत सगळी हकीकत सांगितलेलं होतं. त्या आजोबांनी क्षणाचाही विचार न करता गाडीतून पैशाचे बॅग आणलेले होतं. थेट हातात ठेवलेलं होतं. बँक जप्ती होण्यापासून वाचलेलं होतं. स्वामींनी एका जुन्या मित्राच्या माध्यमातून बनवून आपल्या भक्ताची लाज राखलेलं होतं. जाता जाता एवढंच सांगतो, ज्याचं कोणी नसतं त्याचे स्वतः अक्कलकोटचे स्वामी समर्थ असतात. हा अनुभव आपल्याला शिकवतो की माणसाच्या पैशावर आणि ओळखीवर कधीच गर्व करू नका. संकट काळात लोक साथ सोडतील, पण जर तुमचा स्वामींवर अढळ विश्वास असेल तर स्वामी 7 समुद्र पार असलेल्या माणसालाही तुमच्या दारात उभे करू देतील. ऐनवेळी घराचा लिलाव वाचवणारा हा स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा.